बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सार्या कुलकर्णी। आता बातम्या पाहू विस्तारानं। कोल्हापुरातील शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचं रखडलेलं काम आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार 15 दिवसात मार्गी लावण्याचं आश्वासन जिल्हा प्रशासनानं दिलं होतं। त्यानंतर काही प्रशासकीय नियमांना बगल देत जनतेच्या हितासाठी पर्यायी पुलाचं रखडलेलं काम ठेकेदारानं आज सुरू केलं। मात्र सर्वपक्षीय कृती समितीने पुन्हा अकारण आक्रमक भूमिका घेतली आणि काम सुरू करत असल्याचं लेखी पत्र ठेकेदाराकडून मिळावं अशी मागणी केली। त्यामुळे संबंधित ठेकेदारानं पुन्हा काम बंद केलं। ही बातमी समजताच पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी तातडीनं शिवाजी पुलावर येऊन कृती समिती सदस्यांना चांगलंच फैलावर घेतलं। रखडलेल्या पुलाचं काम सुरू होऊ नये यासाठी तुमच्यातीलच काही विघ्नसंतोषी व्यक्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांना निनावी फोन करत आहेत असा गौप्यस्फोट पोलीस अधीक्षक मोहिते यांनी केला। या सगळ्या गोंधळामुळे सुमारे 2 तास काम ठप्प झालं। अखेर पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराला संरक्षणाची हमी दिल्यानंतर काम सुरू झालं। एकूणच शिवाजी पुलाचा पर्यायी पूल वेगवेगळ्या कारणांनी चांगलाच गाजतो आहे। कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील शिवाजी पुलाला पर्यायी पूल बांधण्याचं काम काही कायदेशीर आणि तांत्रिक अडचणींमुळे 3 वर्ष रखडलंय। पुलाचं काम पूर्ण व्हावं यासाठी सर्वपक्षीय कृती समितीनं आंदोलन छेडलं, पण कायदेशीर बाबी समजून न घेता केवळ आंदोलनाच्या पातळीवर प्रश्न हाताळायचं ठरवलं तर काय होऊ शकतं हे आज दिसून आलं। पर्यायी पुलाचं काम करण्यासाठी मुळात ठेकेदार तयार नाही, कारण पुरातत्व खात्याचे कायदे अत्यंत क्लिष्ट आणि कठोर आहेत। त्यामुळे सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्याशिवाय काम सुरू करणं अंगलट येऊ शकतं। तरीही जिल्हा प्रशासनाच्या विनंतीनुसार त्या ठेकेदारानं काम सुरू करण्यास सहमती दिली। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि राष्ट्रीय महामार्ग रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन आजपासून हे काम बापू लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालं। त्यानंतर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कृती समिती सदस्यांनी शिवाजी पुलावर धाव घेतली आणि काही मागण्या केल्या। काम सुरू करण्यास सुरुवातीला नकार दिलेलं पत्र मागे घ्यावं आणि प्रशासनाच्या सूचनेनुसार आपण हे काम सुरू करतोय आणि ते पूर्णही करण्यात येईल अशी ग्वाही असणारं नवं पत्र द्यावं आणि मगच हे काम सुरू करावं अशी मागणी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी ठेकेदाराकडे केली। हे पत्र त्यांनी ताबडतोब परत घ्यावं आणि नवीन फ्रेश पत्र द्यावं की मला मी भरलेल्या टेंडर प्रमाणे मला काम मिळालेलं आहे, मला वर्क ऑर्डर मिळालेलं आहे, ते काम मी त्वरित चालू करतो, सगळ्या जे काही योजना आहेत मी आजपासून सुरू करतो असं लेखी पत्र त्या विभागाला द्यावं। कृती समितीच्या सदस्यांची ही मागणी समजताच मुख्य अभियंता कांडगावे यांनी सुद्धा शिवाजी पुलावर धाव घेतली। कृती समितीची ही मागणी आता लगेचच मान्य करणं अशक्य असल्याचं त्यांनी सांगितलं। ही मागणी मान्य करायची असेल तर ठेकेदार कंपनीला 4-5 दिवसाची मुदत द्यावी लागेल असं त्यांनी स्पष्ट केलं। या सर्व गोंधळात सुरू झालेलं आजचं काम सुमारे 2 तास ठप्प झालं। ही बातमी कळताच पोलीस अधीक्षक संजय मोहिते तातडीनं शिवाजी पुलावर आले आणि त्यांनी कृती समिती सदस्यांची चांगलीच कान उघडणी केली। कोल्हापूरपासून दिल्लीपर्यंत मी गेले 2 दिवस सर्व अधिकाऱ्यांशी आणि खाते प्रमुखांशी मोबाईलवरून संपर्क साधून हे काम सुरू करण्याचा प्रयत्न करतोय, तरीही हे काम तुम्ही बंद का पाडलं असा सवाल पोलीस अधीक्षकांनी केला। त्याचबरोबर काही विघ्नसंतोषी व्यक्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांना निनावी फोन करून पर्यायी पुलाचं काम पुन्हा सुरू करू देऊ नका असं सांगतायत असंही उघड केलं। काम सुरू करायचं का बंद करायचं मी आता सरळच बोलतो। आता मी सकाळपासून मी हायकोर्ट जज, ॲडव्होकेट जनरल, आर्किओलॉजिकल सर्वे सगळ्यांशी बोलतोय। तिथं सुद्धा आपल्यातले काही हुशार माणसं निनावी फोन करतात, ते तुम्ही त्याला ऑब्जेक्शन घ्या। तुमच्या लक्षात आलं मी हे सगळं जुळवून आणतोय आणि आपण हे बंद पडायला आलोय। तुमच्या गोव्याच्या कंपनीचा जो त्या ठिकाणी प्रतिनिधी आपण का जातोय? तुम्हाला हे कामाशी मतलब आहे ना आपल्याला, तो गोव्याचा प्रतिनिधी करतोय, हे करतात हे करतात मी करतो। उद्या काम बंद पडलं तुम्ही जबाबदार आहे ना, मी आहे ना, पेपरला दिलंय मी। आमचं म्हणणं असं आहे की या तुम्ही त्यांच्याशी बोलूच नका, कोणाशी, फक्त माझ्याशी बोला। मी जबाबदारी घेतलेली आहे ना सगळी। नाही बरं, हे बापू नाही म्हणतो ना, काय ते नाही म्हणू दे, हो म्हणू दे, ते बघतो मी काय करायचं ते। माझा आणि त्यांचा प्रश्न आहे, आपणच बोलणार आहे। आपण काल रात्री पण ठरलं की त्यांच्याशी कोणी बोलायचं, पण ते पहिलं पत्र परत घेऊ दे। त्यानंतर पोलीस अधीक्षक संजय मोहिते तिथून निघून गेले आणि पोलीस उपअधीक्षक डॉक्टर प्रशांत अमृतकर, निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी ठेकेदाराचे प्रतिनिधी बापू लाड यांची समजूत घातली आणि त्यांना पुन्हा काम सुरू करण्यास भाग पाडला। लाड यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्यानं शिवाजी पुलानजीकचा हौद पाडण्यास प्रारंभ झाला।
जनतेच्या हितासाठी पर्यायी पूल लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी सर्व तांत्रिक आणि कायदेशीर जबाबदारी घेण्यास क्रीडाई आणि अन्य संघटना तयार आहेत असंही त्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं। दरम्यान कृती समिती सदस्यांनी मंगळवारपासून शिवाजी पूल बंद करण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला।